नमस्कार मंडळी, रुहीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण टिफिन सिरीज जी चालू आहे त्याच्यामध्ये एपिसोड नंबर 7 आज बनवणार आहोत चीज चटणी सँडविच। खूप सोपं, पटकन होणार आणि मुलांना आवडणारा असं पोटभरीचं आहे टिफिन। त्याच्यामुळे करूया आता सुरुवात। आपण चीज चटणी सँडविच कसं बनवायचे त्याच्यासाठी सुरुवातीला आपल्याला एक छानपैकी चटणी बनवायची आणि ही चटणी तुम्ही बनवून ठेवलीत ना अगदी महिनाभर फ्रीजला मस्तपैकी स्टोर राहते। त्यासाठी आपण भरपूर असा पुदिना, कोथिंबीर, 4 ब्रेडचे स्लाइस आणि हिरवी मिरची घेऊन ते मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे। आणि आता ती बघा अशी बारीक करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि ते सगळं मिक्स करून तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजला महिनाभर स्टोर करू शकता। एवढी चटणी इतकी चांगली टिकते आणि पटकन कधी काय बनवायचं असेल ना सँडविच तर ही चटणी आपल्याला खूप उपयोगी पडते। आता आपण पुढे करायचं आहे। चटणी तर आपली तयार झाली आहे। ब्रेडचे 4 स्लाइस घेऊया आपण। कधीतरी मुलांना असं काहीतरी एखादा दिवस असतो की तुम्ही तुमच्या आवडीचं काहीतरी करा, तर अशा पद्धतीने तुम्ही सँडविच देऊ शकता त्यांना। तर इथे आपण प्रत्येक स्लाइसला ती चटणी लावून घेऊया। चटणीत जर मिरची जर तुमची तिखट असेल तर मिरचीचं प्रमाण कमी जास्त घ्या, कारण का लहान मुलांना खायचं असतं। पण आपण इथे चीजचा पण वापर करणार आहोत, त्यामुळे थोडंफार तरी आपलं तिखटपणा बॅलन्स होऊन जातो। पण तरीसुद्धा खूपच मिरची तिखट असेल तर मिरचीचं प्रमाण थोडंसं कमी घ्या। व्हिडिओ आवडलेच तर व्हिडिओला लाईक करा, आवडत्या व्यक्तींना शेअर करा आणि रुहीज किचन ट्युटोरियल्ससोबत सबस्क्राईब करा। आता आपण 4 स्लाइसला आपण चटणी लावून घेतलेली आहे। आता आपण त्याच्यावरती चीजचे असे स्लाइस टाकून घेऊया। चीजचे स्लाइस टाकून घेतले की त्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने ब्रेड ठेवायचा आहे। पण प्रत्येक चीजच्या स्लाइसवरती आपल्याला थोडासा चाट मसाला टाकायचा आहे। त्याच्याने आपल्या सँडविचला खूप छानपैकी चव येते। त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण त्याच्यावरती चाट मसाला टाकत जायचा आहे। परत एक स्लाइस घेतलेला आहे, परत एक चीज ठेवायचे, परत चाट मसाला, असं आपण हे सँडविच कव्हर करून घ्यायचं आहे। आणि सगळ्यात टॉपचा आपला असेल जो ब्रेडचा स्लाइस तो आपण असा उलट्या पद्धतीने लावून घ्यायचा आहे। थोडं प्रेस करून घेऊया आणि एका तव्यावरती बटर टाकून दोन्ही साईडनी मस्तपैकी गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत छानपैकी तो शेकवून घ्यायचा आहे। तुमच्याकडे टोस्टर असेल टोस्टरला केलं तरी चालेल, पण टोस्टरनी कसं सँडविचचं आपलं आहे ते जरा छोट्या होईल ते, कारण का ते प्रेस केलं जातं। पण अशा पद्धतीने घ्यायचं म्हणजे त्याची साईज पण जरा मोठी होते, मुलांना पण काहीतरी असं मोठं असं व्यवस्थित खाल्ल्यासारखं समाधान असतं। त्याच्यामुळे असं दोन्ही साईडनी छानपैकी तव्यावरती आपण तो गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत बटरनी लावून घ्यायचं। एका साईडने आपण बटर लावलेलं आहे, आता दुसऱ्या साईडनी आपण बटर लावून घेऊया आणि मस्तपैकी दोन्ही साईडनी आपण आता हा गरम करून घ्यायचा आहे। खूप सोपी पद्धत आहे आणि तुम्ही टिफिनला कशाला असंच कधीतरी ब्रेकफास्टला पण करू शकता। कधी कोण पाहुणे आलेत त्यांच्यासाठी सुद्धा अशा पद्धतीने बनवून देऊ शकता। झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे। तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि त्याचे आपण तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने पाहिजे त्या आवडीचे तुम्ही त्याला त्याचे स्लाइस करून अशा पद्धतीने आपण चीज चटणी सँडविच तयार केलेला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चला तर भेटूया परत एका सुंदर व्हिडिओसोबत। तोपर्यंत रुहीज किचन 22 सबस्क्राईब करा। थँक्यू।